आणि सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर काही सविस्तर घडामोडी बघूयात। बातमी आहे धाराशिवमधली। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका बसलाय। रुईभर परिसरामधल्या तिळावरती आता बुरशीजन्य रोग आढळायला लागलाय आणि तीळ काळा पडत चाललाय। त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। अजूनही शेतामध्ये चिखल आहे, त्यामुळे तीळ काढणीला अडचण होतीये। त्यामुळे तीळ आता मातीत मिसळायला सुरुवात झाली आहे। तसंच कोथिंबीर आणि मूग या पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। नुकसानीचे पंचनामे करून घ्या, तात्काळ सरकारी मदत मिळवून देऊ असं आवाहन स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेलं आहे। पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे। जर कुठे काही अडचणी असतील तर मग आपले जे संबंधित तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, त्यांच्याशी बोलणं अपेक्षित आहे। कृषी सहाय्यक आहेत आणि त्याच्या उपर जर काही अडचण आली तर सरळ तहसीलदारांना साधा SMS करा आणि त्याच्या उपर काय असेल तर मग मला सांगा। आता सरकारकडे तातडीने आपल्या जिल्ह्यातले पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव जो आहे तो पाठवतोय आणि लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी मी पाठपुरावा करेन। जिल्ह्यातल्या प्रशासनाला अगदी ताकदीने सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी पंचनामे करून वरती रिपोर्ट करायचे आणि जिल्हा स्तरावरती रिपोर्ट झाल्यानंतर तातडीने मंत्रालयात पाठवण्याचे देखील आदेश दिलेले आहेत।